वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरार येथील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून 17 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला आता मोठं वळण आलं आहे। ज्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी विरार पोलीस ठाण्यात या घटनेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यालाच आता या तपासादरम्यान पोलिसांनी अटक केली आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ग्लिसन गोन्साल्विस असे या अधिकाऱ्याचे नाव आहे। दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या या भीषण दुर्घटनेत 17 निष्पापांचा जीव गेला असला तरी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती। या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका करण्यात आली होती। महापालिकेतील अनेक पातळ्यांवर झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती। इमारतीच्या अनधिकृत रचनेबाबत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत तक्रारी समोर आल्या होत्या। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 3 कडे तपास सोपवण्यात आला। महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली। तपासात असे निष्पन्न झाले की संबंधित विभागाने वेळेत कार्यवाही न केल्यामुळेच ही दुर्घटना घडली। अनधिकृत इमारतीबाबत अनेक लेखी तक्रारी येऊन सुद्धा कारवाई तत्काळ अधिकाऱ्यांनी केली नाही। त्यांनी तपासादरम्यान इमारत बांधणाऱ्या माफियांना MRTP लावल्याची माहिती दिली होती। मात्र तपासादरम्यान ही बाब खोटी असल्याची निदर्शनास आली होती। त्यामुळे प्रभारी सहाय्यक आयुक्त गोन्साल्विस आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांच्यासह काही अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। काल सायंकाळी ग्लिसन यांना तपासासाठी बोलवण्यात आलं होतं, त्यावेळी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली। रमाबाई इमारत दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका करण्यात येत होती। महापालिकेतील अनेक पातळ्यांवर झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात येत होती। पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा युनिट 3 करत असून 4000 पानांची चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे। आणखीनही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे। दुर्घटनेत जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी दिले आहेत।